धन्यवाद प्रणव महाराज, तुमच्यामुळे हा दुग्ध शर्करा योग जुळून येतोय. तुम्ही सांगितल्याप्रमाणे आज या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वच भाग्यवान म्हणावं लागेल की आज या महान संतांचं, महान प्रभूंचं दर्शन आम्हाला होतंय, मार्गदर्शन होतंय. आजच्या शुभदिनी आळंदी येथील गुरुवर्य माननीय मुळे महाराज या ठिकाणी प्रणव महाराजांच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिले, आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आवर्जून आले. त्याबद्दल मी नर्मदेहार संघाच्या वतीने महाराजांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि एक औपचारिकता म्हणून एक छोटासा सन्मान आम्ही नर्मदेहार संघाच्या वतीने आपला करू इच्छितो. आपण त्या सन्मानाचा स्वीकार करावा अशी मी आपणास प्रार्थना करतो. मी विनंती करतो शिकारखानी काकांना, आमच्या नर्मदेहार संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी आहेत, तर मी शिकारखानी काकांना प्रार्थना करतो, विनंती करतो की आपण महाराजांचा सन्मान करावा. संत का सत्कार होना चाहिए, संत का सत्कार होना चाहिए. नाना आपण पुढे या, महाराजांना सन्मान करण्यासाठी नाना पुढे या. आपण नर्मदेहर, मी महाराजांना विनंती करतो आपण आम्हाला मार्गदर्शन करावं. आमचं भाग्य आहे आज तुम्ही या ठिकाणी आलेला आहात. मैयाने हा योग घडवून आणलेला आहे आणि यापुढील काळातही जसे जसं तुम्हाला वेळ मिळेल तसं आम्हाला मार्गदर्शन करा. धन्यवाद. नमो नर्मदा माई रेवा, नमो नर्मदा माई रेवा, नमो नर्मदा माई रेवा, नमो नर्मदा माई रेवा. पार्वती वल्लभ सदा शिवा, पार्वती वल्लभ सदा शिवा.
पङ्कजस्मरणम् वासरमणिरिव तमसां राशीन्नाशयति विघ्नान् ॐ नमः परमहंसास्वादितचरणकमलचिन्मकरन्दाय भक्तजनमानसनिवासाय श्रीरामचन्द्राय वागीशायस्य वदने लक्ष्मीर्यस्य च वक्षसि यस्यास्ते हृदये संवित्तं नरसिंहमहं भजे नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमानन्दिवल्लभम् कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः नर्मदायै नमः प्रातर्नर्मदायै नमो निशि नर्मदायै नमः सर्वे नर्मदायै नमो नमः भगवती नर्मदा मैयाच्या जयंती उत्सवाच्या निमित्तानं अत्यंत पवित्र अशा या स्थानावर याला पवित्र यासाठी म्हणतो की आजूबाजूनी सगळीकडनं गोमाता आहेत. गायींचं हंबरणं, गायींचा निवास, गायींच्या खुरान ओढणारी धूळ ज्या परिसरामध्ये असते तो परिसर अत्यंत पवित्र असतो असं त्या ठिकाणी वर्णन आहे. भगवान श्रीकृष्णांच्या सान्निध्यामध्ये नर्मदा मैयाच्या या पवित्र महात्म्याच्या प्रसंगामध्ये आणि आमच्या पाठशाळेचं भूषण असणारे वेदमूर्ती श्री प्रणव शास्त्री धानोरकर यांच्या या पवित्र कथेच्या माध्यमातून या ठिकाणी एक 2 मिनिटाची वाङ्मयीन सेवा करण्याचा सुयोग प्राप्त झालेला आहे. मी आत्ताच रामचरित मानसाचं पारायण संपवून इकडे आलेलो आहे. रामचरित मानसाचं पारायण झालं आणि त्या पारायणाचं फलस्वरूप म्हणून नर्मदा मैयाच्या या पवित्र क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी येता आलं. हे मला अत्यंत भाग्याचं वाटतं आहे. भारतवर्षामध्ये अनेक तीर्थ आहेत. या तीर्थांच्यामुळेच आपल्या भारत देशाला सगळ्या विश्वामध्ये उच्च आणि सर्वश्रेष्ठ असं पद प्राप्त झालेलं आहे. म्हणून भारतापेक्षा आर्थिक प्रगतीनं, वैज्ञानिक प्रगतीनं अनेक देश जरी सगळ्या विश्वामध्ये असले तरी भारता इतका पवित्रतम देश हा जगामध्ये दुसरा कुठलाच नाही. म्हणून भारत अत्यंत पवित्र असा देश आहे. शांतीब्रह्मनाथ महाराजांनी म्हटलंय, भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तो पूर्व सुकृताची संपत्ती. आपल्यावर भगवंताची विशेष कृपा आहे म्हणून भगवंताने आपल्याला भारत देशामध्ये त्या ठिकाणी जन्माला घातलं. मला सांगा ना, आपण भारतात जर जन्माला आलो नसतो, दुसरीकडे कुठे अफगाणिस्तान, बलुचिस्तान, तुर्कस्तान तिकडे जर जन्माला आलो असतो तर आपल्याला हा आनंद प्राप्त झाला असता का? आपल्याला ज्ञानोबराय तुकोबरायांची पंढरीची वारी अनुभवता आली असती का? आपल्याला नर्मदा मैयाच्या परिक्रमेचा स्वर्गाच्या पेक्षा अत्यंत श्रेष्ठ असा आनंद अनुभवता आला असता का? भगवंताची विशेष कृपा आहे म्हणून आपल्याला भारत देशामध्ये त्याने जन्माला घातलेला आहे. कारण भारत देश हा एकमेव कर्मक्षेत्र त्याला पुराणामध्ये म्हटलेलं आहे. श्रीमद भागवतामध्ये असं वर्णन आहे की भारत हा एकमेव कर्मक्षेत्र मानला जाणारा देश आहे. बाकीच्या ज्या भूमी आहेत, इंग्लंड, जपान, अमेरिका या सगळ्या भोगभूमी आहेत आणि केवळ कर्मक्षेत्र, कर्मभूमी ही केवळ भारत आहे. पण इथे आपण जे जे काही कर्म करू, इथे आपण जो जो काही परमार्थ करू, इथे आपण जी जी उपासना करू, इथे आपण जी सेवा करू, जे अनुष्ठान करू, ते सगळं त्या ठिकाणी पूर्णपणानं फलद्रूप होणारं असं हे भारतासारखं पवित्र स्थान आहे. मी यासाठी सांगतो आहे की या भारताला जे पावित्र्य प्राप्त झालेलं आहे त्याच्यामध्ये भगवती गंगा, भगवती नर्मदा
यासारख्या अनेक तीर्थांच्यामुळे या भारत देशाला पावित्र्य प्राप्त झालेलं आहे. आणि अत्यंत प्राचीन अशा तीर्थांच्या पैकी भगवती नर्मदा मैया ही त्या ठिकाणी साधकांच्यासाठी अत्यंत श्रेष्ठ अशी भूमी किंवा अत्यंत श्रेष्ठ असं तीर्थ आहे. म्हणून असं वर्णन येतं शास्त्रामध्ये, आपण गुरुजींच्या मुखातून ऐकायलाच, रेवा तीरे तपकुर्या मरणन जान्हवी तटे. शास्त्रात असं वर्णन आहे की आपल्याला जर तप करायचं असेल तर ते तप करण्यासाठी रेवा म्हणजे नर्मदेच्या तीरावर आपण गेलं पाहिजे. रेवा तीरे तपकुर्यात. आणि मृत्यू जर आपल्याला मनमंगल करायचा आहे तर आपल्याला जान्हवी म्हणजे भगवती गंगेच्या तीरावर म्हणजे काशी वगैरे क्षेत्रात जर मृत्यू आला तर त्याला मोक्ष प्राप्त होतो असं शास्त्रवचन आहे. म्हणून नर्मदा मैयाच्या तीरावर थोडं जरी तप केलं तरी सुद्धा ते तप फलद्रूप होतं, त्या तपाचं अनंत गुणित फल प्राप्त होतं असं शास्त्रामध्ये वचन आहे. मला अत्यंत आनंद होतो की ह्या सगळ्या कार्याचं आयोजन आता परवा भगवती नर्मदा मैयाची जयंती आहे. या जयंतीच्या निमित्तानं या सगळ्या कार्याचं आयोजन या सगळ्या नर्मदा सेवा संघ परिवार त्या ठिकाणी नर्मदे हर संघ या परिवारानं त्या ठिकाणी केलेलं आहे. मी नर्मदे हर सेवा संघाच्या सगळ्या सदस्यांचं, सगळे जे काही लोक आहेत त्या सर्वांचं अभिनंदन करेन की त्यांनी या निमित्तानं नर्मदा मैयाच्या अत्यंत श्रेष्ठ अशा गुणगानाचा हा सगळा विधी या ठिकाणी निर्माण केला. कथा पुष्कळ आपण ऐकतो, परंतु कथा कोणाच्या मुखातून ऐकावी? नामदेव महाराजांचं वचन आहे, हरिदासा मुखे हरिकथा श्रवण तेथे पुण्य विशेषता. कथा ऐकायची आहे, परंतु हरिदासाच्या मुखातून जर ती कथा ऐकली तर त्याच्यामध्ये विशेष पुण्य असं प्राप्त होतं. बाहेर कमर्शियल पुष्कळ सगळं वातावरण झालेलं आहे, आपल्याला पाहिजे तसं कोणाकडून ऐकायला मिळतं, परंतु जे अत्यंत पवित्र अशा आचरणामध्ये आहे, वेदाच्या वाङ्मयामध्ये, वेदाच्या क्षेत्रामध्ये जे आहे, ज्यांनी तप केलेलं आहे, प्रणव महाराज हिमालयामध्ये जाऊन तप करून आलेले आहेत, तेव्हा अशा पवित्र मुखातून जे आपल्याला 4 अक्षर ऐकायला मिळतात त्यांचा परिणाम काही और असतो. त्या ठिकाणी तो जो उपदेश असतो तो उपदेश आपल्या अंतरंगापर्यंत त्या ठिकाणी पोचतो आणि त्याचा खरा अंतरंगाचा लाभ आपल्याला प्राप्त होतो. ज्या भगवती नर्मदा मैयाची आता जयंती आहे, ती नर्मदा मैया, तिला मेकल कन्या असं म्हटलेलं आहे. भगवान शंकरांची ती कन्या आहे. भगवान शंकरांच्या दिव्य श्री विग्रहातून नर्मदा मैयाचा त्या ठिकाणी प्रवाह निर्माण झालेला आहे. ही नर्मदा अति प्राचीन अशी ही गंगा आहे, प्राचीन असं तीर्थ आहे नर्मदा मैया. आणि या नर्मदेनं जेव्हा पृथ्वी तलावर भगवान शंकरांच्या आज्ञेनं तिला जायला सांगितलं भगवान शंकरांनी, तेव्हा ती जी यायला निघाली तेव्हा तिनं म्हटलं की मी एकटी तिथे असणार नाही, तुम्हाला सुद्धा माझ्या सान्निध्यामध्ये राहावं लागणार. आणि भगवान शंकरांनी ते मान्य केलं आणि भगवान शंकर नर्मदेमध्ये त्या ठिकाणी प्रत्यक्ष रूपात निवास करतात. म्हणून अशी एक म्हण आहे, नर्मदा का कंकर है शिवशंकर. नर्मदेतला कुठलाही खडा तुम्ही घ्या, तो भगवान शंकरांचं स्वयंभू असं रूप आहे. म्हणून नर्मदा मैया ही अत्यंत पवित्रतम अशी आहे. या नर्मदेच्या परिक्रमेचा जो आनंद आहे तो आनंद स्वर्गसुख सुद्धा त्या आनंदासमोर त्या ठिकाणी फिकं पडेल असा नर्मदा मैयाच्या परिक्रमेचा आनंद त्या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी आपण पुष्कळांनी परिक्रमा केलेली असेल, प्रणव गुरुजींनी पण नर्मदा मैयाची परिक्रमा केलेली आहे, नर्मदेच्या तीरावर राहून तप केलेलं आहे. तेव्हा नर्मदा मैया ही सगळ्या प्रकारच्या इच्छा पूर्ण करणारी आहे. आम्ही नर्मदेच्या तीरावर एकदा त्या ठिकाणी गेलेलो असताना माझ्यावर नर्मदा मैयाची किती मोठी कृपा झाली तो प्रसंग असा सगळ्यांना सांगण्यासारखा नाही आहे, पण आपण सगळे नर्मदेचे भक्त आहात, त्यामुळे 2 मिनिटामध्ये हा प्रसंग मला सांगावासा वाटला. नैमिषारण्यामध्ये आम्ही भागवत कथेसाठी आमच्याबरोबर पुष्कळ लोक होते, तर आम्ही ओंकारेश्वरला नर्मदा मैयाच्या स्नानासाठी तिथे थांबलो. आमच्याबरोबर त्या ठिकाणी परिवार होता, सगळे भक्त लोक होते.
लहान मुलगा आमचा सोबत त्या ठिकाणी होता. धर्मपत्नी, मुलगा, आई वडील सगळेच जण होते. तर आम्ही नर्मदेच्या स्नानाला गेलो. ज्यांना चालता येत नाही त्यांना वाहनाच्या द्वारा दुसऱ्या घाटावर नेलं गेलं. म्हणजे सगळे लोक दुसऱ्या घाटावर गेले, आम्ही दुसरीकडे चालत गेलो. तिथे गेल्यानंतर भयानक प्रकार असा घडला की आमचे पूज्य वैकुंठवासी पितृचरण हे माझ्या लहान मुलाला 1 वर्षाचा मुलगा होता, त्याला घेऊन नर्मदेमध्ये स्नानासाठी म्हणून निघाले. आणि पाय ठेवल्याबरोबर शेवाळलेलं होतं, पाय घसरला आणि त्या मुलासहित पाण्यामध्ये ते पडले. पट्टीचे पोहणार आहे, परंतु 1 वर्षाचा मुलगा पाण्यामध्ये बुडतो आहे. त्या ठिकाणी अत्यंत व्याकुळ झाले. त्यांनी सगळ्यांना आवाहन केलं, ओरडून सांगितलं की माझं काही उद्या पण या मुलाला तरी वाचवा. तिथे कोणीच नाही, आम्ही लोक तर नव्हतो. मग तिथे सगळे आजूबाजूला लोक, अशा वेळेला कोण त्याच्यामध्ये फारसा सहभाग घेत नाही. परंतु नर्मदा मैयाची कृपा की त्या ठिकाणी एक 10-12 वर्षाची कुमारी कन्या, काळे कपडे तिने घातलेले होते, विजेच्या वेगानं त्या ठिकाणी ती आली आणि त्या कुमारी कन्येनं पाण्यात उडी घेतली आणि त्या आमच्या बाळाला आणि आमच्या पितृचरणाला, वडिलांना दोघांनाही तिने बाहेर ओढून आणलं. मला सांगा, मनुष्य सुद्धा कोणी असं साहस करणार नाही, तर एखादी त्या ठिकाणी 10-12 वर्षाची कन्या अशा प्रकारचं साहस करून त्या दोघांचा जीव वाचवते. ती बाहेर घेऊन आल्यानंतर त्या मुलाला शांत केलं. आमच्या मंडळीने त्या मुलीला काही पैसे दिले, पण पुन्हा विचार केला आपण पैसे कमी दिले, त्यांनी एवढं मोठं कार्य केलं, अजून काही द्यावं म्हणून पाहतात तर आजूबाजूला ती कन्या कुठेच नाही, ती मुलगी कुठेच नाही. जेव्हा हा प्रसंग मी आमच्या गुरुजींना सांगितला, काशीचे आमचे परमश्रद्धेय गुरुजी, त्यांना मी हा प्रसंग सांगितला, तेव्हा त्यांनी म्हटले ती प्रत्यक्ष नर्मदा मैया होती, दुसरी कसली कोणी नव्हती. आणि तुमच्यापेक्षा तुमची पत्नी, तुमचा परिवार भाग्यवान आहे, त्यांना प्रत्यक्ष दर्शन झालं. आम्ही दुसऱ्या घाटावर होतो, आम्हाला मैयाचं दर्शन नाही झालं, पण त्यांना त्या ठिकाणी नर्मदेचं दर्शन झालं. नर्मदा मैयाची आमच्या परिवारावर फार मोठी कृपा आहे. त्या मुलाला जिने वाचवलं तो मुलगा आता वेदपाठशाळेमध्ये त्या ठिकाणी वेदाचं अध्ययन त्या ठिकाणी त्याचं सुरू आहे. तेव्हा नर्मदा मैया हे नुसतं तीर्थ नाही आहे. नर्मदा मैया ही आपल्या सगळ्या भक्तांना, साधकांना सांभाळणारी चालती बोलती माऊली आहे. कित्येकांना परिक्रमेमध्ये असा अनुभव येत असतो की आपण जे मनामध्ये आणू ते नर्मदा मैया त्या ठिकाणी पूर्ण करते, असा अनेकांचा अनुभव आहे. म्हणून वेदामध्ये सुद्धा नर्मदेची स्तुती करताना म्हटलंय, नर्मदायै नमः प्रातः नर्मदायै नमो नमः. नर्मदायै, नर्मदेला आम्ही प्रार्थना करतो. नर्मदेच्या प्रार्थनेनं त्राहिमाम विष सर्पता, विषाचं, सर्पाचं विष सुद्धा नर्मदेच्या प्रार्थनेनं, नर्मदेच्या कृपेनं उतरतं. अशी पुण्यस्थलीला भगवती नर्मदा मैया आहे. या नर्मदा पुराणाचं त्या ठिकाणी आपण यथावकाश हे श्रवण करत आहात. नर्मदा मैयाच्या जयंतीच्या निमित्तानं तिचं थोडं का होईना गुणगान आपल्याला ऐकायला मिळत आहे. ते ऐकल्यामुळे त्या ठिकाणी प्रत्यक्ष आपण नर्मदेच्या स्नानाला आत्ता जरी जाऊ शकत नसलो तरी सुद्धा नर्मदेचं महात्म्य, नर्मदेचं पुराण ऐकत असताना आपल्यावर भगवती नर्मदेची असीम कृपा होते आणि त्या कृपेच्या सामर्थ्यानं तिच्या तीर्थावगाहनाचं आपल्याला पुण्य प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. तेव्हा या नर्मदा मैयाचं किती गुणगान करावं तेवढं थोडंच आहे. ही नर्मदा मैया साधकांची माऊली आहे. तेव्हा या निमित्तानं भगवान श्रीकृष्णांच्या या सान्निध्यात, या गोशाळेमध्ये, या पवित्र परिसरामध्ये आणि आपण सर्व संत सज्जन मातृपितृ स्वरूप सर्व महानुभावांच्या संगतीमध्ये येऊन 2 मिनिटं भगवती नर्मदा मैयाचं गुणगान करण्याचं सौभाग्य प्राप्त झालं. त्याबद्दल त्या ठिकाणी मी संयोजकांना, वेदमूर्ती प्रणवगुरुजींना आणि आपणा सर्वांना त्या ठिकाणी साधुवाद देतो आणि झालेली वाङ्मयीन सेवा भगवती नर्मदा मैयाच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी वाणीला पूर्ण विराम देतो. नर्मदा मैया की जय. सद्गुरुदेव भगवान की. भरभरून पूज्य गुरुदेवांचे आशीर्वाद लाभले. आपणा सर्वांवर आणि विशेष करून माझ्यावर ही गुरुजींची विशेष कृपा. खरोखर जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टभीती, परोपकारे
आज तर पूज्य गुरुजी हे इथून आळंदीतून आपल्या चिंचवड भागातून कृपा करून इथं आले. पण मोठा प्रसंग आठवतो. देगलूर जवळ माझी कथा होती आणि तिथं गुरुजींना विनंती केली तर गुरुजी इकडून आळंदीवरून देगलूरला तिथपर्यंत आटकळी म्हणून छोटं गाव त्या खेडे गावात आले आणि भरभरून आशीर्वाद प्रदान करून कीर्तनाची सेवा करून आम्हा सर्वांना उपकृत केलं. हे असे निष्काम महात्मे. आणि ज्या ज्या वेळेस कधी विनंती करतो गुरुजी नेहमी कृपा करतात. नर्मदा माईच्या चरणी हीच प्रार्थना आहे. या सर्व गुरुजनांची कृपा, त्या सर्व साधू संतांची कृपा ही अशीच राहावी. या महापुरुषांच्या कृपे आज जे काही आम्ही आहोत हे गुरुजी सारख्या थोरा मोठ्यांच्या सान्निध्यामध्ये राहून काही अध्ययन चिंतन करण्याचा हा परिणाम आहे. सत्संगाला नारद भक्ती सूत्रामध्ये देवर्षी नारदांनी अमोघ जे म्हणलंय हे यासाठीच म्हणलंय. अशा गुरुजनांची कृपा, संत महापुरुषांची कृपा ही आपणा सर्वांना प्राप्त होत आहे. ही नर्मदा मैयाच्या रोज पावतीचा हे प्रत्यक्ष प्रमाण. नर्मदा